नेक्स्ट प्रॉब्लेम आता आपण पाहू. नेक्स्ट प्रॉब्लेम 3 नंबरचं. अ पब्लिशर सेल्स 80 बुक्स ऑफ बिझनेस मॅथमॅटिक्स ऑफ ₹6,144. म्हणजे 80 बुक पब्लिशर 6,144 रुपयात विकत आहे. तर इफ द लिस्ट प्राईज ऑफ अ बुक बी 96, कॅल्क्युलेट द रेट ऑफ डिस्काउंट. पहा, मी इथं प्रॉब्लेम पण लिहिला आहे. फोकस करतो 1 मिनिट. तर प्रॉब्लेम म्हणतो आपल्याला पब्लिशर सेल्स 80 बुक्स ऑफ बिझनेस मॅथमॅटिक्स फॉर ₹6,144. म्हणजे सेलिंग प्राईस झाली आहे 6,144. नंबर ऑफ बुक्स किती आहे? नंबर ऑफ बुक्स आहे 80. तर काय म्हणतो, पब्लिशर सेल्स 80 बुक्स ऑफ बिझनेस मॅथमॅटिक्स फॉर ₹6,144. इफ द लिस्ट प्राईज ऑफ अ बुक इज 96. लिस्ट प्राईस किती आहे म्हणजे लिस्ट प्राईस पर बुक किती आहे? 90 रुपये. तर आपल्याला काढायचं आहे रेट ऑफ डिस्काउंट. तर रेट ऑफ डिस्काउंट काढायच्या आधी आपल्याला काढावं लागेल लिस्ट प्राईस, टोटल लिस्ट प्राईस, टोटल लिस्ट प्राईस किती? नंबर ऑफ बुक्स इंटू लिस्ट प्राईस, म्हणजे 80 बुकं 96 रुपये येते. 96 रुपयाच्या हिशोबानं. ठीक आहे. तर कॅल्क्युलेट केल्यावर येण्याचं 80 इंटू 96 7,680 रुपये टोटल लिस्ट प्राईस. तर आपल्याला डिस्काउंट काढायचं आहे पर्सेंटेजमध्ये. त्याआधी आपल्याला डिस्काउंट इन रुपीज माहीत करून घ्यावं लागेल. त्यासाठी 7,680 मायनस आपण सेलिंग प्राईस करू. लिस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. लिस्ट प्राईस आहे 7,680 मायनस 6,144. म्हणजे डिस्काउंट इन रुपीज यायला पाहिजे आपलं 1,536 रुपये. हे झालं आपलं डिस्काउंट इन रुपीज झालं. त्यानंतर आपल्याला डिस्काउंट इन पर्सेंटेज काढायचा आहे. त्याचा फॉर्म्युला होता डिस्काउंट इन पर्सेंटेज इज इक्वल टू डिस्काउंट इन रुपीज डिवाइडेड बाय लिस्ट प्राइस इंटू 100. डिस्काउंट इन रुपीज आपल्याला मिळाला आहे 1,536. लिस्ट प्राईस आपल्याला माहीत झाली आहे 7,680 इंटू 100. तर जर याचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर 20 येतो आहे ॲन्सर. तेच आलं आपलं पर्सेंटेजमध्ये. डिस्काउंट पर्सेंटेजमध्ये किती पर्सेंट आलं ॲन्सर आपलं? 20%. ही झाली आपली स्टेप 1. ही झाली आपली स्टेप 2. ठीक आहे. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघू आपण. पहा एक्झाम्पल फोकस करतो. अभिनव प्रकाशन सप्लाईज 80 कॉपीज ऑफ बिझनेस मॅथमॅटिक्स प्राईस 90 टू साहित्य सदन सागर फॉर 5,904. फाइंड द रेट ऑफ ट्रेड डिस्काउंट अँड इनवॉइस प्राईस पर बुक. पहा, अभिनव प्रकाशन 80 बुक सप्लाय केल्या म्हणते. बुक्स आहे 80. त्याला आपण लिहू फोकस नंबर ऑफ बुक्स 80. मॅथमॅटिक्स प्राईस रुपीज 90 रुपये. पर बुक प्राईस किती? 90 रुपये, 90 रुपये. साहित्य सदन फॉर रुपीज 5,904. म्हणजे सेलिंग प्राईस झाली. सेलिंग प्राईस 5,904. आणि लिस्ट प्राईस जर आपण काढली तर कशी निघाल आपली लिस्ट प्राईस?
80 इंटू 90 रुपीज. मागच्याच प्रॉब्लेमसारखं त्याचं ॲन्सर नेईन 80 इंटू 90 7200 7200. म्हणजे आपण अजून एक वेळा लिहू इथं. लिस्ट प्राईस काय निघाली आपली नवीन 7200 आणि सेलिंग प्राईस होती 5904. तर आपण स्टेप 1मध्ये काढू डिस्काउंट इन रुपीज. तर डिस्काउंट इन रुपीज काढायसाठी फॉर्म्युला लिस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. लिस्ट प्राईस आहे आपली 7200 मायनस 5904. 7200 मायनस 5900 1296 रुपीज आपलं आलं डिस्काउंट. तर आपल्याला डिस्काउंट इन पर्सेंटेज काढायचं आहे. तर स्टेप 2 डिस्काउंट इन पर्सेंटेज डिस्काउंट इन रुपीज डिवाइडेड बाय लिस्ट प्राइस इंटू 100. डिस्काउंट 1296 डिवाइडेड बाय लिस्ट प्राइस आपली काढली आपण 7200 इंटू 100. तर याचे आन्सर आले पाहिजे 18%. कॅल्क्युलेशन केल्यावर ॲन्सर इन 18%. त्यानंतर पहा आपल्याला एवढं झालं डिस्काउंट इन पर्सेंटेज निघालं. त्याच्यानंतर विचारलं आपण पहा फाइंड द रेट ऑफ ट्रेड डिस्काउंट आपण काढला. त्यानंतर इनवॉइस प्राईस पर बुक. पहा पर बुकची इनवॉइस प्राईस करायची आहे. तर आपल्याला इनवॉइस प्राईस पर बुक जर काढायचं आहे आपल्याला तर सारखं आहे की आपल्याला लिस्ट प्राईस सेलिंग प्राईस ला क्वांटिटीने नंबर ऑफ बुक्सने डिवाइड करावं लागेल. तर सेलिंग प्राईस आहे आपली 5904 डिवाइड बाय बुक आहे 80 बुक. तर त्याची कॅल्क्युलेशन केलं आपण तर 904 डिवाइडेड बाय 80 म्हणजे 73.8 यायला पाहिजे आपली इनव्हॉइस प्राईस पर बुक. हां आपला ॲन्सर बरोबर येत आहे. इनव्हॉइस प्राईस पर बुक. ठीक आहे. सगळ्यात खाली आपण लिहू शकतो ॲन्सरमध्ये रेट ऑफ डिस्काउंट इज 80% अँड इनव्हॉइस प्राईस ऑफ पर बुक इज ₹73.8. याच्यापेक्षा चांगल्या अक्षरात पण लिहू शकतो. पण अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम हे सॉल्व केलेला आहे. अशाच प्रकारचे प्रॉब्लेम येण्याची शक्यता एक्झाममध्ये आहे. धन्यवाद. बंद